व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, हा जो भोंगा आहे ना, हा भोंगा उबाठाला मस्त गोत्यात आणणार आहे. इवन यानं उबाठाला गोत्यात आणलेलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा झाकण झुल्या अशी गोष्ट आहे. वो ऐसी गले की हड्डी बन चुकी है जो ना उगली जाए ना निगली जाए. बरं, याला मराठीत जर म्हणायचं असेल ना, तर हा पिंडीवरचा विंचू आहे. महादेवाच्या पिंडीवर चढलेला हा विंचू आहे की काय असं वाटतं कधी कधी. कारण काय माहिती का, त्याला गोडगोड बोलून सुद्धा बाहेर काढता येत नाही आणि तो पिंडीवर बसलेला आहे, त्याच्यामुळे त्याला चप्पल पण मारता येत नाही. मात्र चप्पल मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, तो सुद्धा युवराजांतर्फे. आदित्य ठाकरे यांनी कॉलर धरलेलीच होती. आदित्य ठाकरे तर एवढंही बोललेले आहेत की 28ला खासदारकी विसरा. आता ही गोत्यात कसे आलेले आहेत बघा. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जायचं आहे, ठीक आहे. दुसरीकडे अंबादास दानवे म्हणतायत की हे निवृत्त झाले, काहीतरी वेगळा विचार पक्षामध्ये चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे. या सगळ्या घटनांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री 2 वाजता वर्षावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली अशी एक बातमी उठली. फडणवीसांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन, प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन हे जाहीर केलं की असं काहीही घडलेलं नाहीये आणि उद्धव ठाकरे आणि मला जर भेटायचं असेल तर असं लपून छपून भेटण्याची आम्हाला काहीच गरज नाहीये. आम्ही खुलेपणाने स्वतंत्रपणे भेटूही शकतो, दिवसा ढवळ्या भेटू शकतो. अनेक जणांचं म्हणणं आहे की फडणवीस साहेब कशाला, देवा भाऊ नको ना. एकदा धडा बसला ना आपल्याला 2019ला, पाठीत खंजीर आहे ना, त्या जखमा अजूनही आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या काळजात अजूनही ती जखम भळभळतीये, तेव्हा नको. म्हणजे भाजप कार्यकर्त्यांचं तर म्हणणं असं आहे बाबा, म्हणजे काही जणांची चर्चा झाली आमची, त्यांचं म्हणणं असं आहे की हे लांब असलेलंच बरं आहे प्रकरण. पण इकडे वेगळीच गंमत घडलेली आता, ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. आता नुकते तुम्ही फोटोज जे बघितले ना, ते आपल्या परिवारातर्फे आपण कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार आणि अन्नदान जे करतो त्याचे होते. सोबतच आपण आपल्या बळीराजासाठी, त्याच्या गाईगुरांसाठी, गोमातेसाठी जी सेवा देतो, चारा देतो, ते आहे उपक्रम. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत आहोत. सोबतच आता वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम आपण राबवत आहोत आपल्या पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी, त्यांना सुखकर श्वास घेता यावा म्हणून. मित्रांनो, पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत भविष्यामध्ये. म्हणून आजच पाऊल उचलायला हवं. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर सामाजिक जाणीव, जबाबदारी समजून आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या योजनेमध्ये सहकार्य द्या, योगदान द्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपेवर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवता येईल. मित्रांनो, आपल्याला उन्हाळा कसा आहे आपण बघतोच आहोत. झाडाखाली गाडी सगळ्यांना लावायची, मात्र झाड कोणालाच लावायचं नाहीये, हे दुर्दैव आहे आपलं. असं होता कामा नये. तर हिंदू माता बंधू भगिनींनो, या सत्कर कामामध्ये आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य लक्षात घेऊन सहभाग नोंदवा, एवढीच कळकळीची विनंती आणि आवाहन. आता उद्धव ठाकरेंची गोची कशी झाली बघून घ्या. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला गळ घातली की सपोर्ट द्या. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांनी आधीच सपोर्ट दिलेला आहे. त्यांचे जे काही 10 आमदार आहेत त्यांनी सपोर्ट दिलेला आहे पवार साहेबांनी, कारण पवार साहेबांचं इप्सित साध्य झालेलं आहे, ते राज्यसभेवर आहे. आता ऐकिवात असं आहे की पवार साहेब मोर्चे बांधणीसाठी पुढच्या महिन्यापासून दौरे सुरू करणार आहेत महाराष्ट्राचे. पक्ष पुनर्बांधणीसाठी ते बाहेर पडतायत. आता खरंच पुनर्बांधणी होणार आहे की नाही, किंवा पुनर्बांधणीसाठी पडतायत का परत काही जातीय तेढ निर्माण करायची आहे, जसं वारीमध्ये यांनी प्रतिगामी पुरोगामी करून गोंधळ उडवून टाकला आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तसाच काही अजून प्रयत्न होणार आहे की खरंच पक्ष बांधणी होणार आहे, हे आता येणारा काळच ठरवेल. त्यांचे स्टेटमेंट्स कळतीलच आपल्याला लवकरच. पण उद्धव ठाकरे यांना झटका बसलेला आहे. तो काय आहे तर हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ना, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, त्या हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना निक्षून सांगितलंय
काय सांगितलंय? ठीक आहे, आम्ही तुम्हाला देतो पाठिंबा. तुमचे आमदार, शरद पवारांचे आमदार आणि आमचे आमदार म्हणजे 16 आहेत. म्हणजे 20, 16, 10 असे 46 आमदार आहेत. 46 मधून एक जण विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जाऊ शकतो. मात्र त्या बदल्यात 2028ला झाकण झुल्या पायउतार होतोय राज्यसभेतून, म्हणजे त्याची खासदारकी जाणार आहे. तेव्हा झाकण झुल्याच्या ऐवजी काँग्रेसचा उमेदवार किंवा काँग्रेसचा नेता राज्यसभेवर गेला पाहिजे खासदार म्हणून, ही अट काँग्रेसनं टाकलेली आहे. आदित्य ठाकरेनं तर आधीच जाहीर केलेलं आहे की 28ला भोंगा नसणार राज्यसभेवर. कारण प्रियंका चतुर्वेदी यांच्या बाबतीमध्ये भोंग्याने जो स्टँड घेतला होता तो आदित्यच्या फारच वरमी लागलेला आहे. ते आदित्यला अजिबात आवडलेलं नाहीये. खटके उडालेले आहेत. हे वरवर जरी दाखवत असेल ना की आमची दिलीजमाई झालेली आहे वगैरे वगैरे वगैरे, अजिबात नाही. शहाला काटशह देणं सुरू आहे, लॉबिंग सुरू आहे सध्या उबाठा गटामध्ये. भोंग्याचं तर नेहमीच आहे लॉबिंग करणं. मात्र आता आदित्यनं सुद्धा कंबर कसली असं ऐकिवात. तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता पेच निर्माण झालेला आहे की काय करावं बाबा, विधान परिषद घ्यावी की राज्यसभा. बरं, राज्यसभा घेतली जरी तरी पण मग 28ला भोंग्यालाच द्यायचं का? कारण इकडे आदित्यचा प्रचंड विरोध आहे आणि हे सर्वश्रुत आहे की उबाठा गट उद्धव ठाकरे चालवतच नाही, तर उद्धव ठाकरे यांचं किचन कॅबिनेट जे आहे ते उबाठा गट चालवतोय. या अगोदर सुद्धा रश्मी वहिनी बोललेल्या आहेत की हा भोंगा घरगडी आपला, त्या घरगड्याला एवढं डोक्यावर बसवू नका. पायीची वाहनं पायीच बरी, हा मेसेज भोंग्यापर्यंत सुद्धा गेलेला आहे की वहिनींच्या मनामध्ये याच्याबद्दल काय भावना आहेत त्या. याचंही दुःख धरून आहे भोंगा. वचपा काढण्याचा प्रयत्न तो नक्कीच करणार उद्धव ठाकरेंवर. वरवर जरी दाखवत असला की मी कडवट शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा पट्ट शिष्य आहे वगैरे वगैरे वगैरे, तरी दुसरीकडे बोलताना काय बोलतो हा, मी पवारांचा चेला आहे. दुटप्पी वागणं आहे बॉस. दुःख धरून आहे, वचपा काढणारे हा माणूस उद्धव ठाकरे यांना गोत्यात आणणारे. पण ठाकरेंना गोत्यात आणणारा हा भोंगा पोत्यात जाणार आहे. कसा? स्वप्ना पाटकर आठवतात तुम्हाला? होय, त्याच लेखिका, चित्रपट निर्माती. यांच्या बाबतीमध्ये एक न्यूज समोर आली आहे. स्वप्ना पाटकर यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे. या ट्विटमध्ये त्या असं म्हणतात की माझ्या जीवाला जर काही झालं, बरं वाईट झालं, मग मी अपघातात मेले किंवा काहीही दुर्घटना माझ्यासोबत घडली, काही वाईट घडलं माझ्यासोबत, तर त्या गोष्टीला फक्त आणि फक्त संजय राऊत यांनाच जबाबदार धरण्यात यावं. या अगोदर देखील संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांच्या विरोधामध्ये खूप कारस्थानं रचली. आपले गुंड त्यांच्या मागावर पाठवले, त्यांच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकून मारल्या, अक्षरशः त्यांना शिव्या दिलेल्या आहेत, फोनवर घाण घाण शिव्या दिलेल्या आहेत एका महिलेला, स्वप्ना पाटकर यांना. आणि हा भोंगा महिला सशक्तीकरण, महिला आरक्षण ह्या मुद्द्यांवर बोलतो. लाज कशी वाटत नाही यांना? बरं, यांचं सोडा हो, पक्ष तरी यांना कसं काय अशी मुभा देतो बोलण्याची? पक्षाला काय माहित नाही यानं किती महिलांचा अपमान केलेला आहे आजवर? या सगळ्या गडबडीमध्ये सुषमा अंधारे साईड कॉर्नर झालेली आहे. याकडे डोळे झाक करू नका बरं का. स्टंट करण्यासाठी बाई स्वतःला सध्या मुक्ताबाई म्हणून घेतीये. आता त्यावर भोंगा काही बोललेला नाहीये म्हणा, कारण आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांनी या भोंग्याला प्रश्न विचारलेला नाहीये. मात्र स्वप्ना पाटकर यांनी आता जो स्टँड घेतलेला आहे तो खूप कडक स्टँड आहे. याचे गंभीर परिणाम भोंग्याला भोगावे लागू शकतात. त्याचं कारण असं आहे, स्वप्ना पाटकर यांच्याकडे पत्राचाळ घोटाळ्याचे सबळ आणि खूप ठोस पुरावे आहेत. त्यांच्या समोर हा घोटाळा झालेला आहे, त्यांच्या समोर हे सगळे गैरव्यवहार झालेले आहेत, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. आणि स्वप्ना पाटकर यांचं म्हणणं असं आहे की आता मी जे पुस्तक लिहिणार आहे, नवीन पुस्तक जे येत आहे माझं मार्केटमध्ये, त्यामध्ये मी या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार आहे. आणि म्हणूनच माझ्या जीवाला धोका आहे
की मी हे पुस्तक प्रकाशित करू नये, माझं हे पुस्तक लोकांनी वाचू नये, ते मार्केटमध्ये येऊ नये, यासाठी भोंग्याकडून नाना प्रकारचे प्रयत्न चालू आहे. कधी धमकावणे, कधी आमिष दाखवणे. आमिष दाखवणं तर कमीच आहे, धमकावणंच जास्त आहे. रात्री बेरात्री कधीही फोन करायचे, कोणाकरवीही फोन करायचे, गुंडांकरवी फोन करवायचे आणि मग धमक्या द्यायच्या, माघार घ्या, अजिबात पुस्तक मार्केटमध्ये नाही आलं पाहिजे, वगैरे 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 चालू आहे सध्या. पण हे येणार ना मार्केटमध्ये. याच पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये 101 दिवस हा भोंगा आर्थर रोडची हवा खाऊन आलेला आहे, पिठलं भाकरी खाऊन आलेला आहे तिथली. मला डायबिटीसच आहे, माझ्या छातीतच दुखतंय, माझं पोटच साफ होत नाहीये, हे असले कारण देऊन बेल मागण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही मिळाली तेव्हा आपण बेल. शेवटी ईडी आणि कोर्ट यांच्यामध्ये जो वादविवाद झाला त्यातून बेल मिळालेली आहे, निर्दोष मुक्तता नाही. आणि स्वप्ना पाटकर यांचं पुस्तक हे जर अवेलेबल झालं मार्केटमध्ये, लोकांनी ते वाचायला घेतलं आणि त्यातून जर ईडी सीबीआयला काही सुगावा लागला, मग मात्र भोंगा अडचणीत जाणार. म्हणूनच आम्ही बोललोय, उद्धव येणार गोत्यात, भोंगा जाणार पोत्यात. असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी अट आणि शर्त टाकून भोंग्याला आधीच पोत्यात बांधून ठेवलेला आहे. आता स्वप्ना पाटकर यांचं पुस्तक आल्यानंतर फक्त हे पोतं उचलायचं आहे आणि आर्थर रोडला नेऊन फेकायचंय परत एकदा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे 2028ला या भोंग्याला परत राज्यसभा देतील का पुत्रप्रेम भारी पडेल यावेळेस? कारण आदित्य ठाकरेचा विरोध आहे, रश्मी ठाकरेंचा विरोध आहे, आणि या दोघांचा विरोध पत्करून उद्धव ठाकरे काही डिसिजन घेतील असं तर अजिबातच वाटत नाही. कारण आजपर्यंत तर असं कधीच झालेलं नाहीये. इकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी पाचर ठोकून ठेवलेली आहे, तिकडून स्वप्ना पाटकर मागे लागलेल्या आहेत. आता ईडी सीबीआयच्या नजरा तर अजूनही आहेतच. देखरेख चालू आहे, चौकशी चालू आहे. ईडी, सीबीआय, आयबी ह्या ज्या संस्था आहेत ना, ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या असं आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना असं वागत नाहीत. सबळ पुरावे गोळा करतात, भक्कम फाईल तयार करतात आणि मग समोर येतात. कदाचित यांची पूर्वतयारी चालू झालेली असावी, कारण सध्या भोंगा प्रचंड अस्वस्थ झालेला आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांचे पाय चाटण्यामध्ये धन्यता वाटायला लागलेली आहे. कारण पुढचं भविष्य कदाचित भोंग्यानं ओळखलेलं आहे. एकतर पोत्यात, नाहीतर आर्थर रोड फिक्स आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 2028ला हे पोतं आर्थर रोडला जाईल का? जायला तर हवंच. तेवढीच महाराष्ट्रामध्ये थोडी शांतता राहील. तेव्हा आपलं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये निर्भीडपणे, स्पष्टपणे मांडा. मित्रांनो, तुमच्या या कमेंट्समुळे आमचा हुरूप वाढतो, एक ऊर्जा मिळते व्हिडिओज बनवण्याची, तुमच्याशी संवाद साधण्याची. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे, कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांसाठी अन्नदान, विद्यार्थ्यांचं शिक्षण, आपल्या बळीराजासाठी, त्याच्या कुटुंबासाठी सामान पोहोचवणं, त्यांची घरं, त्याची डागडुजी करून देणं, हे कार्य तुमच्या साथीनं, आशीर्वादानं, पाठिंब्यानं आपण करत आलेलो आहोत, पुढेही करणारच आहोत अखंडपणे. मात्र यंदा एक मोठा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे, तो म्हणजे वृक्षारोपण. मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. जून पासून पावसाळा चालू होतोय. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण असे वृक्ष लावणार आहोत जे ऑटोमॅटिकली सुद्धा ग्रो होत जातील. त्याची निगा राखली जाणार आहे. आपण त्यासाठी माणसं अपॉइंट केलेले आहेत. वन विभागाची मदत आपण घेतोय यामध्ये. तेव्हा मित्रांनो, काळाची गरज ओळखा. पाण्याच्या बाटल्यांसारख्या ऑक्सिजनच्या बाटल्या घ्यायच्या नाहीयेत. म्हणूनच आत्ताच पाऊल उचला आणि सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या स्वकीयांच्या, आपल्या प्रियजनांच्या आठवणीसाठी, स्मृतीसाठी एक झाड आणि त्याचं कुंपण एवढं सहकार्य करा. झाड तुम्ही द्या, त्याला परिवार जगवेल, त्याचं संगोपन परिवार करेल, ही आम्ही ग्वाही देतो. तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची पावती बनवता येईल. आणखी एक महत्वाची गोष्ट, आतापर्यंत गेल्या 8-10 दिवसांमध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, त्या सगळ्यांच्या पावत्या येत्या 1-2 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल
तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.